सेवानिवृत्त शिक्षकांचा वेतनवाढीचा प्रश्न आता मोकळा झालेला आहे। राज्यातील 2006 नंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांसाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने दिलेल्या अतिरिक्त वेतनवाढीचा निकाल दिलासादायक ठरला आहे। या निकालाची प्रभावी अंमलबजावणी करून घेण्यासाठी आणि आपला कायदेशीर हक्क मिळवण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी कंबर कसली आहे। सोमवार 4 मे रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत या कायदेशीर लढाईसाठी व्यापक रणनीती आखण्यात आली। 2006 नंतरच्या कालखंडात डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल आणि मे या 6 महिन्यांच्या कालावधीत जे शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना एका अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ मिळण्याचा मार्ग न्यायालयाच्या निकालामुळे मोकळा झाला आहे। तांत्रिक बाबीमुळे पेन्शन आणि इतर सेवानिवृत्त लाभांमध्ये होणारी तफावत आता दूर होणार आहे। यावेळी काही शिक्षकांनी आर्यन न्यूजला दिलेली दिवाकर ठोकळ, विभागीय अध्यक्ष शिक्षक भारती, आज रोजी यवतमाळ जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी याबाबत सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये न्यायालयीन लढा लढण्याचे एकमताने ठरले असून सेवानिवृत्ताकडे जर जिल्हा परिषदचं प्रशासन दुर्लक्षित करत असेल तर आंदोलन करण्याची सुद्धा एकमत झालेलं आहे। तर सविस्तर माहिती न्यायालयीन बाबत सविस्तर माहिती आदरणीय कांबळे सर सांगतील।